प्रेक्षकांनो, महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपल्याला एक थरारक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. म्हणजेच अमृता ही यशला तिच्या माणसांकरवी किडनॅप करते, एका गोडाऊनमध्ये आणते, त्याला डांबून टाकते आणि त्याच वेळेस यश त्याच्या हुशारीने कावेरीला वेळीच फोन करून सावध करतो. अमृताचं सगळं बोलणं कावेरी फोनवरती ऐकते आणि तेव्हाच जी अमृता यशच्या जीवावर उठली होती ती पेट्रोल छिडकारून यशला आगीत टाकून तेथून निघून जाते. पण वेळीच कावेरी येऊन त्याचा जीव वाचवते आणि त्याच ठिकाणी यमुना आणि मा सुद्धा आलेले असतात. कावेरी यशच्या वेळी जीव वाचवते. मा यश कावेरीला समोर आणून अमृताला जाब विचारतात आणि त्याच ठिकाणी यश कावेरीला घराबाहेर काढण्याचे जे काही लीगल पेपर्स असतात ते फाडून टाकत सन्मानाने मानच्या तोंडावरच तिचा बायको म्हणून स्वीकार करतो. त्याच वेळेस माप ओलांडून कावेरीचा गृहप्रवेश करतात. आता घरची लक्ष्मी गृहप्रवेश करून घरात येणारच आहे, पण तिथे मात्र बघायला ट्विस्टच मिळणार आहे. कारण मा आणि कावेरीमध्ये आता अटीतटीचा सामना आहे. तुम्हाला हा ट्विस्ट बघायला छान वाटेल, कारण खूप थरारक आहे. शेवटपर्यंत भाग नक्की बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कावेरी रागाच्या भरातच खूप मोठी घोडचूक करायला निघालेली असते, हे आपण पाहिलं होतं. आणि तेव्हाच यश कावेरीला सर्वात मोठा पुरावा देतो अमृताच्या विरोधातच. आता इकडे अमृताला संशय येतो, कारण तिचं ब्रेसलेट तिच्या हातातून गायब झालेलं असतं आणि तिची संशयाची सुई जाते ती डायरेक्ट यशवरती. यशने काही गडबड केली आहे का? पण स्वतःच्याच मनाला ती समजावते की पण माझं ब्रेसलेट घेऊन यशला काय फायदा आहे. कावेरी सज्ज असते अमृताला एक्सपोज करण्यासाठी. आणि ज्यावेळेस वकिलांशी फोनवरती बोलतात त्यावेळेस यशला त्या सांगतात की त्यांनी आपली याचिका कोर्टात दाखल केली आहे. पण इतक्यातच कावेरी पुरावा घेऊनच येते. माझ्यासमोर हजर होत ती सांगते की तुम्ही मला घराबाहेर काढण्याच्या आधी एकदा मी जो काही पुरावा तुम्हाला दाखवणार आहे तो एकदा बघा आणि मग ठरवा की घराबाहेर तुम्ही मला काढणार आहात की तुमच्या लाडक्या अमृताला. तेव्हाच मांना धक्का बसतो. आता सर्वांनाच घरातल्यांना कावेरीने एकत्र आणलेलं असतं आणि त्याच ठिकाणी ती मांना सांगत असते की आज तुम्हाला सगळ्यांना कळेल अमृताचं खरं रूप काय आहे ते. कारण अमृताच्या रूममध्ये एक रेकॉर्डर मिळाला आहे. त्याच वेळेस अमृता ते सगळं ऐकते आणि पुन्हा एकदा कावेरीवरती तिचा जबरदस्त पलटवार होतो. ती मनातच विचार करते की अच्छा, हे प्लॅनिंग आहे का? पण आता थांबा कावेरी, तुझाच डाव कसा तुझ्यावरती उलटवते ते बघच. आणि त्याच क्षणी अमृता लगेचच व्हॉइस चेंजरने स्वतःचा जो आवाज असतो तो बदलून तिथे कावेरीचा आवाज लावते. इतक्यातच मोठ्याने ओरडतच येते ती, यश, अरे तू माझं ब्रेसलेट कुठे पाहिलेस का? इतक्यात कावेरी तिला दाखवत विचारते की हेच तर आहे ना. अमृता रागात तिच्या हातून ते ब्रेसलेट खेचून घेते आणि ज्या वेळेस कावेरी ते व्हॉइस रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते तर तिथे अमृताच्या ऐवजी कावेरीचाच आवाज लागतो आणि कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. हे कसं झालं? आता तर यशला सुद्धा काहीच भानच उरत नाही की अमृताच्या ऐवजी कावेरीचा आवाज कसा काय आला. त्यामध्ये स्पष्ट असतं, ते रेकॉर्डिंगमध्ये असतं की आता श्रीकांतला लवकरच संपवावं लागेल, नाहीतर मला ही लोक जेलमध्ये टाकतील. तेव्हा असल्या भडकतात. कावेरीला त्या ओरडतात, अगं कुठं फेडणार आहेस ही सगळी पापं? आता यश माझं डोकं इतकं भणभणतंय ना हिच्यामुळे. रागाच्या भरातच धक्कादायक निर्णय घेतात, कसलीही शहानिशा न करता. यशला त्या सांगतात की आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि या मुलीला घेऊन जा म्हणावं. आपल्याला तोंड वर करून म्हणत होती ना की पुरावा नाही आहे, पुरावा नाही आहे, आता या आणि पुरावा बघा म्हणावं. तेव्हा कावेरी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की प्लीज माझं ऐकून घ्या. टेक्नॉलॉजीच्या मदतीने असा आवाज बदलता येतो. मला कळतच नाही आहे की हा आवाज माझा कसा आला. तेव्हाच अमृता सगळ्यांसमोर पुन्हा एकदा तिला शब्दात पकडते की हो, मग याच टेक्नॉलॉजीचा वापर करून कशावरून कावेरी तू मला अडकवणार नव्हतीस. नाही म्हणजे मला अडकवण्यासाठी इतकं फालतू कारण वापरून इतक्या नीच पातळीला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला कधी. कावेरी या सगळ्या अमृताच्या ट्रॅपमध्ये इतकी जाम अडकते ना
या सगळ्या प्रकारामध्ये कावेरी रागात तंतनत तेथून निघून रूममध्ये येते आणि तिचा इतका संताप होतो. का नाही होणार? इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा प्रत्येक वेळी ती अमृता हिला मातच देते आणि तिच्या ट्रॅपमध्ये कावेरी अडकतच चालले. कावेरी इतकी रडकुंडीला आलेली असते. इतक्यात पाठीमागूनच अमृता येते आणि ती विचारते की तुला काय वाटलं की यश तुझं प्यादा आहे हे मला कधीच कळणार नाही? अगं, लग्न जमल्यानंतर सुद्धा जो मुलगा साधं मला कधीच पाहावंही देत नव्हता, अचानक काल त्याने मला ब्रेसलेट गिफ्ट केलं. तेव्हाच मला डाऊट आला होता कावेरी की यश तुझ्या सोबतच आहे ते. काय ना कावेरी मॅडम, आता लवकरात लवकर बॅग पॅक करा. आता वकील साहेब आले की तुम्हाला ते या घरातून बाहेर लावतीलच. आणि ती ब्रेसलेट खाली फेकते. कावेरी तुटलंच नाही अगं. ती काठी घेऊन येते आणि काठीने जोराने ते ब्रेसलेट तोडते आणि रागातच तेथून निघून जाते, कावेरीला खुन्नस देऊन. आता तर अमृता इतक्या खालच्या भयंकर थराला उतरते, तिची विकृती वाढतच जाते. चक्क ती यशला मारण्याची सुपारी देते. माझ्याशी खोटं बोलण्याची शिक्षा काय असते ते कळू देत की त्यालाही. यश कावेरीला सांगतो की कावेरी, अमृता खोटं बोलते हे आपण अजूनही सिद्ध करू शकतो. इतक्यातच अमृताच्या माणसाचा यशला कॉल येतो. तिने एक जाळं विणलेलं असतं की त्या जाळ्यामध्ये यश आपसुकच अडकतो. तो विचारतो की काय, तुम्हाला अमृताबद्दल मला काय सांगायचं आहे? ठीक आहे, कुठे भेटायचं आहे? आणि त्या ॲड्रेसवरती यश कसलीही शहानिशा न करता जायचं ठरवतो. कावेरीच्या मनात भीती दाटून येते. यशची समजूत घालते ती की यश थांबा, असं लगेचच जाऊ नका. नाही म्हणजे आपल्याला काय माहिती की तो माणूस कोण आहे, कसा आहे, आणि नेमकं आत्ताच त्याने तुम्हाला फोन कसा केला अमृताविरुद्ध माहिती देण्यासाठी? आता कावेरीचे प्रश्नही बरोबर आहेत आहे, पण यश सांगतो की कावेरी, अमृतासारख्या नीच मुलीचे आणखीनही शत्रू असतीलच ना, आणि मला आता वेळ वाया घालवायचा नाही आहे. वकील पेपर घेऊन यायच्या आधी मला अमृताच्या विरोधात पुरावा मिळवायचा आहे. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा कावेरी सांगते की हो, पण तुम्ही एक काम करा, मला तुमचं लोकेशन शेअर करा आणि जरी जरी तुम्हाला काही भयंकर असं वाटलं तर पटकन मला तुम्ही कॉल करा. तेव्हा शांतपणे यश तिला समजावतो की काळजी करू नका, ऑलरेडी तुमचा नंबर स्पीड डायलवर आहे. का कोण जाते? पण कावेरीच्या मनात मात्र सतत एक रुकरुक लागून राहते की यशसोबत काही वाईट तर घडणार नाही आहे ना. तिचं मन थाऱ्यावर राहतच नाही. कावेरीची भीती खरी ठरते. यश त्या माणसाला भेटायला जातो आणि तो माणूस विचारतो, त्या अमृताचं लग्न ठरलं होतं ना तुमच्याशी? यश विचारतो की पण तुम्हाला कसं माहिती? तो खोटं बोलतो की काय आहे, त्या पोरीने खूप नुकसान केलं आहे माझं, तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतो मी. यशला बोलण्यात तो गुंगवतो आणि इतक्यात त्याची 2 माणसं येऊन यशला किडनॅप करतात. इकडे यशच्या जीवावरती संकट आलेलं असतं आणि घरी माननी वकिलांना बोलावून घेतलेलं असतं. आता वकिलाने पेपर्स तयार ठेवलेले असतात. एकदा का यशने याच्यावरती सही केली की त्याचं कावेरीसोबत लग्न झालंच नव्हतं हे सिद्ध होऊन जाईल. रागातच म्हणतात की यमुना, पटकन जाऊन यशला बोलवून आण. कधी एकदा ही बॅच टळते ना असं झालंय मला. पण या सगळ्याचा सर्वात जास्त जर संताप कोणाला होत असेल तर तो होतो विद्याला. आता तिची मनातली भडभड चालू होते, हा ट्रे घालू का या वकिलाच्या टाळक्यात? नाही म्हणजे मला ना कळूनच नाही राहिलं की या घरात नक्की चाललंय काय. ही कावेरी वहिनी या घराचं भलं चाहते, पण या घरातल्यांना तिला बाहेर काढायचंय. पण ते अमृता घरातल्यांचा जीव घ्यायला उठते. नाचा, तिला ना तुम्ही डोक्यावरच घेऊन नाचा. तिनेच ठेवलेत तुमच्या पायाखाली काचा. कसं आहे, आपण हुशार आहे हो, आपल्याला सगळ्यात सगळंच कळतं. पण काय आहे, हुशार माणसाची किंमत नसते. राहू देत, जा तुम्ही. विद्याची सुद्धा इतकी चिडचिड होते. आता अमृताच्या सांगण्यावरून यशला तर किडनॅप केलंय. ते एका अज्ञात ठिकाणी त्याला घेऊन येतात. जेव्हा यशला ते बांधून टाकतात, त्याच्या चेहऱ्यावरचा तो कपडा हटवतात, त्याच ठिकाणी त्याच्या नजरेसमोर उभी असते ती अमृता. अमृता येते आणि यशला विचारते की माझ्या भूतकाळामध्ये जायची काहीच गरज नव्हती.
गुपचूप वकिलाने सांगितलं होतं त्या पेपरवरती सह्या केल्या असताना तर जीव वाचला असता तुझा आज. पण मानला तुला नाही म्हणजे त्या कावेरीसाठी तू चक्क जीव द्यायलाही तयार झालायस. एवढं तिच्यात काय आहे रे यश जे माझ्यात नाही. त्याच वेळेस यश पटकन कावेरीला कॉल करतो. आता त्याचे हात बांधलेले जरी असले तरीसुद्धा त्याने आधीच फोन मागच्या खिशामध्ये टाकलेला असतो. तो पटकन फोन काढतो आणि कावेरीला अलर्ट करतो. तिकडे घरी आता यमुना बातमी देते की यश घरातच नाही आहे. तेव्हा सर्वांना धक्का बसतो. मा पटकन यशची कॉन्टॅक्ट करतात, पण यशने आधीच कावेरीला फोन केलेला असतो. त्यामुळे यशचा फोन एंगेज लागतो. कावेरी सावध होते, पटकन धावत रूममध्ये येते आणि ती फोन रिसीव्ह करते. त्याच वेळेस अमृताचं बोलणं ऐकू येतं. त्या सुलक्षणाला खूप माज आहे ना तिच्या घराण्याचा, तिच्या माणसांचा, तिच्या दोन्ही मुलांचा. पण तिची दोन्ही मुलं ना खरंच मूर्ख आहेत. गुपचूप जर तू माझ्याशी लग्न केलं असतंस ना यश, तर आज जीव वाचला असता तुझा. तेव्हा कावेरीला सगळा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी, तिला वेळीच सावध करण्यासाठी यश मोठ्यानेच ओरडतो की अमृता, तुला काय वाटलं तू या गोडाऊनमध्ये मला डांबून टाकशील आणि तुझी ही माणसं मला संपवतील? अमृता, तू इथे का डांबून ठेवलेस मला बोल. यश जा विचारत असतो, फक्त ती नाटकं चालू असतात कावेरीला सगळा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी. आता यमुना नको तिथे हिला का अक्कल पाजळायची असते कळतच नाही. येते आणि कावेरीवरती नजर ठेवते. त्याच वेळेस कावेरीच्या मनात भीती दाटून येते. यशवरती संकट कोसळले आणि कावेरी जाणार नाही असं तर होणारच नाही. आणि मूर्ख यमुना शेवटचं तेच वाक्य ऐकते. थांबा यश, मी येते तिथे. कावेरी आता सगळ्यांसमोरून तर जाऊ शकत नाही ना, म्हणून ती खिडकीतून पळून जाते आणि यमुना तिच्या मागे धावत जाते. यमुना पटकन जाऊन बातमी देते मांना की मा अगं यश पळून गेलाय. सर्वजण धक्क्याने विचारतात की काय? तेव्हा यमुना सांगते की हो अगं, आणि त्याच्या मागे ती कावेरीसुद्धा पळून गेले. अगं मी आता तिच्यावरती नजर ठेवली होती तर यशची फोनवरती मोठ्याने बोलत होती. यशला सांगत होती की थांबा यश, थांबा मी येते. आणि किती ना खिडकीतून पळून गेली अगं. मात्र आता डोक्यालाच हात लावून बसतात. सत्य परिस्थिती तर माहीतच नाही आहे. इकडे अमृताने आता तिच्या माणसांना कामाला लावलेलं असतं. ते पटकन यशच्या अवतीभवती पेट्रोल छिडकतात. सगळीकडे पेट्रोल टाकलेलं असतं आणि तो लगेचच अमृताच्या हाती माचीस फेकतो. अमृता काडी ओढते आणि यशला सांगते की तुझ्याशी लग्न केलं असतं रे मी यश, पण मला त्या सुलक्षणाला संपवायचं आहे, तिला उद्ध्वस्त करायचं आहे. आणि ते करत असताना तुझ्यासारखे 100 यश जरी मेले ना तरीच चालतील मला. सॉरी हा यश, तुझी आणि कावेरीची लव्ह स्टोरी इथेच संपते. आता जी काडी तिने ओढलेली असते त्याचा चटका आधी तर अमृतालाच बसतो आणि ती पटकन खाली फेकते आणि तीच आग सगळीकडे पसरत जाते. आता स्वतःचा जीव वाचवत अमृता तेथून पळ काढते, पण यश तो बिचारा मात्र अडकतो ना. आता यशने जे लोकेशन पाठवलं होतं त्या ठिकाणी कावेरी पोहोचते. बघता बघता सगळीकडे आग पसरलेली असते. यशच्या अवतीभवती आगीची धगधग चालूच असते आणि इकडे कावेरी ही जीवाच्या आकांताने ओरडत असते. तिकडे यश सुद्धा कावेरीला साथ घालतो. मोठ्याने कावेरी कावेरी हाका मारतच असतो. कसंबसं तरी थोडी करून चेअर मागे घेत जातो, पण त्याचे प्रयत्न असफल होतात. यश थकून जातो आणि तेव्हाच यशच्या बुटांना पॅन्टला अचानकच आग लागते. त्याच्या चटके यशला इतके बसत असतात की त्याच्या जीवाची घालमेल चालू होते. आपल्याला काही होणार तर नाही ना अशी भीती त्याच्या मनात दाटून येते. त्याचं काळीच धडधडायला लागतं. इकडे कावेरी हताश होते, निराश होते, खचून जाते आणि आहे त्याच ठिकाणी खाली कोसळते. त्याच वेळेस यश बेबीच्या देठापासून कावेरीला साथ घालतो आणि ती हाक पोहोचते तिच्या कानी. कावेरी सावध होते यशचे हाक ऐकता क्षणी. कावेरी यशकडे धावतच जाते. ज्या क्षणी कावेरी यशच्या समोर येऊन थांबते तेव्हा सगळीकडे आग धगधगत असते. यश त्या आगीमध्ये सापडलेला असतो. कावेरीला पाहता क्षणी यशच्या जीवात जीव येतो. तेव्हाच कावेरी आजूबाजूला कुठे पाणी आहे का ते चेक करते आणि नशिबाने तिला पाणीसुद्धा तिथेच मिळतं. ती पदर आपला कमरेला खोचते आणि त्या क्षणी ती पाणी ओतून
ती सगळी आग विझवण्याचा प्रयत्न करते. तोचपर्यंत कसं बसं तरी यश प्रयत्न करून स्वतःचे हात तरी निदान सोडवून घेतो. कावेरी पटापटा पाणी ओतत सगळी आग विझवते. काही क्षणातच ती सगळी आग जी आहे ती संपते आणि तेव्हाच कावेरी पटकन यशच्या अंगाला जी आग लागलेली असते त्यासाठी स्वतःच्या अंगावरती पाणी ओतून घेते आणि धावत जाऊन यशला खट्ट मिठी मारते. आता साडी जी कावेरीची ओली झालेली असते त्यामुळे यशच्या अंगावरची आग आहे ती पटकन विझते. कावेरी यशच्या मिठीत असते. दोघांच्याही जीवात जीव राहिलेला नव्हता आणि आता यशला सुखरूप पाहून आता कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. पण त्याच ठिकाणी यमुना मात्र कावेरीचा पाठलाग करत मानना घेऊन येते आणि सगळ्यात मोठा त्यांचा भ्रम होतो. परत एकदा गैरसमजाचं वारं त्यांच्या मनात भिनभिनतं आणि मानचं कान फुंकते यमुना सांगते की बघतेस ना मा, आपल्या बाबांची गुन्हेगार असणारी ही कावेरी यश बघ हिच्या प्रेमात आहे अजूनही. यमुनाचा आवाज ऐकता क्षणी कावेरी एका विजेचा झटका लागल्यासारखी यशपासून पटकन दूर होते. यश धावत जातो आणि यमुनाला खडसावतो की यामिनी, इथे काय घडलंय तुला माहिती तरी आहे का? मांना तो खरं सांगतो की मा, अगं ती अमृता इथे आली होती. तिने मला मारण्याचा चालण्याचा प्रयत्न केला. मांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तेव्हा कावेरी सांगते की हो, यशच्या अंगाला आग लागली होती आणि तीच विझवण्यासाठी मी त्यांना बिलगले होते आणि नेमकं तुम्ही पाहिले मा. आता यमुना, काय गरज आहे हिला नको तिथे उगाच तोंड उचकटायचे. कावेरीलाच उलट खडसावते की गप्प बस, खोटं बोलतेस तू. आणि मुळात यश सोबत हे सगळं असं करायला, त्याला धमकवायला अमृता येईलच कशी इथे? ती घरी नाही आहे, सॉरी ती घरातच आहे. तेव्हाच कावेरी सांगते की यमुनाताई ती अमृता घरात नाही आहे. वकील साहेब जेव्हा आले होते तेव्हा ती नव्हती. ती इथे यशला धमकावत होती, त्यांच्या जीवावर उठली होती. त्यांनी मला वेळीच फोन केला, सावध केलं, मी बोलणं ऐकलंय. तेव्हा या दोघांवरतीही यमुना विश्वासच टाकत नाही आणि त्यातून ती मांना सुद्धा भडकावत राहते. ती सांगते की मा, विश्वास टाकू नको हिच्यावरती. मी ना पटकन अमृताला फोन करते, बघूयात मग कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. यमुना शहानिशा करण्यासाठी डायरेक्ट व्हिडिओ कॉल करते. अमृता इतकं शांतपणे बोलते की जसं काही घडलंच नाही आहे. यमुनाताई, कुठे आहात तुम्ही आणि व्हिडिओ कॉल का केलाय? तेव्हा यमुना यश कावेरीकडे माकडे फोन दाखवत म्हणते की मा बघतेस ना, बघ अमृता घरातच आहे. बरं अमृता, मी नंतर बोलते तुझ्याशी. इकडे अमृताचा आत्ता कुठे जीवात जीव येतो. परत विचार करत राहते की नशीब, मला एक सेकंद जरी आज उशीर झाला असताना तर माझं काही खरं नव्हतं. पण या दोघी तिथे काय करतायत? कारण हिला कशाचं वाईट वाटतंय? यश वाचला ना, तिचा प्लॅन फसला. यमुना चोंबडेपणा करत विचारते की आहे का काही उत्तर तुझ्याकडे? त्या दोघांकडे बिचाऱ्यांकडे काय उत्तर असणार? जो पुरावा होता तो तर यांनी स्वीकारलाच नाही. आता कुठून आणणार पुरावा? त्यात सुद्धा इतक्या भडकतात. यशला सांगतात की घरी चल, एका कागदावरती तुला सही करायची आहे. घरी जाता क्षणी यशला अमृतासमोर उभं करत तिला जा विचारतात की यशचं अपहरण करून तू त्याला जाळण्याचा मारण्याचा प्रयत्न केलात, असं म्हणणं या दोघांचं. तेव्हा अमृता नाटकं तर अशी करते की काय, अगं मावशी पण तू बघितलंस ना, मी तर घरातच होते. तेव्हा यश ओरडतो की अमृता खोटं बोलतेस तू. आत्ता तासाभरापूर्वी तू मला मारण्याची धमकी दिलीस, माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिलीत, मला शिक्षा करायची म्हणून तू माझ्यासोबत लग्न करणार होतीस असंही म्हणाली होतीस. विश्वास ठेवू नकोस हिच्यावरती. पण अमृताच्या प्रेमात आंधळ्या झाल्यात ना, दिसतच नाही आहे त्यांना काही. यश, अरे कितीही फडफड केली, तडफड झाली तुझी, तरी मांना काय फरक पडतोय? त्यांच्यासाठी तर प्रिय अमृता महत्त्वाची. आता अमृता, तिला दम्याचा त्रास आहे आणि अस्थमाचा आजार असल्यामुळे ती तब्येत बिघडल्याची नाटकं करायला लागते. आता तो खराच आजार आहे तिला की ती पण नाटकच आहेत काय माहिती. यमुना पटकन जाऊन तिच्यासाठी पंप काय घेऊन येते. यश समजावण्याचा प्रयत्न करतो की नाटकं आहेत ही सगळी अमृताची. त्याच्यावरतीच उलट खेकसतात की गप्प बस. आणि वकिलांकडून पेपर काढून घेत त्या म्हणतात की आत्ताच्या आत्ता ही या पेपरवरती सह्या कर आणि
या मुलीला घराबाहेर काढ. यशला आता मोठ्या धर्मसंकटाचं टाकलेलं असतं. यमुना लगेचच सांगते, अतिशहाणी ती. यश सही कर आणि आपलं घर वाचव. तेव्हाच यश मानच्या हातून पेपर घेतो आणि सगळ्यात मोठा धमाका तर हाच करतो की तो सांगतो की नाही करणार आहे सही, आणि मानच्या समोरच ते पेपर्स टराटर फाडून टाकत फेकून देतो. कावेरीचा हात हातात घेत सांगतो की मी कावेरीची साथ कधीच सोडणार नाही. आता याचाही उलट अर्थच काढतात मा. त्यांना तेवढेच जमतं ना. खोट्याच्या ठिकाणी डोळे झाकून घ्यायचे आणि खऱ्याच्या ठिकाणी उघडून काहीही बरळत सुटायचं. आता यशला विचारतात, म्हणजे इतके दिवस तू आम्हाला फसवत आलास तर? यश समजावण्याचा प्रयत्न करतो की मा त्या वागण्यामागे काहीतरी कारणं होती, पण मांना ऐकून घ्यावीची वाटणार आहेत. आता इथे सुद्धा मा कावेरीलाच बोल लावणारच काय, लावतातच. जो मुलगा गेले कित्येक वर्ष साधं माझ्या शब्दाबाहेर नव्हता, आज त्या माझ्याच मुलाला माझ्याच विरोधात फितवलास तू. यश जरी आज तुला घराबाहेर काढणार नसलास ना, तर तुझी ही नाटकं आज बस झाली. आज मी स्वतः तुला धक्के मारून या घराच्या बाहेर काढेन. तेव्हा यश कावेरी हादरूनच जातात आणि अमृताला मनातच आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. मा यशचं काहीच ऐकून न घेता कावेरीचा हात पकडवतात. फरफटतच तिला घराच्या बाहेर फेकतात, पण यश तिला वेळीच सावरतो. आजचा भाग संपतोय. पुढील भागात बघूयात की आता मा जेव्हा कावेरीला घराबाहेर ढकलतात त्याच क्षणी कावेरी सांगते की जाणार नाही. ती कायद्याचा धाक दाखवत मान नावटणीवर आणतेच. ती सांगते की कागदोपत्री मी यशची बायको आहे आणि त्या नात्याने मी या धर्माधिकारींची सून म्हणजेच लक्ष्मी. तेव्हाच मा म्हणतात की ठीक आहे, फार हौस आहे ना तुला या घराण्याची सून होण्याची, आता तर मग तू घरात येच. माप आणतात. कावेरीचा माप ओलांडून गृहप्रवेश करायला सांगतात, पण मा म्हणतात की आता तू जर लक्ष्मी असशील तर तू घरात येच. आता मी कडक लक्ष्मी. आता या सासूसून स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार पाहणं मनोरंजकच ठरणार.